शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी केला लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त। वरोरा शहरातील एकार्जुन चौक येथील घटना। सदरच्या जप्तीने अवैध पान मसाला विकणाऱ्या व्यापाऱ्यात एकच खळबळ। मागील काही महिन्यांपासून वरोरा शहरात सर्रास प्रतिबंधित सुगंधित गुटखा तंबाखूची खुलेआम विक्री सुरू असून यावर आळा घालण्यात यावा याकरिता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मुकेश चिवतोडे तसेच जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन मत्ते यांनी प्रशासनास अनेकदा निवेदन देत अवगत केले। मात्र या उपांतरातही अवैधरित्या शहरात बनावट गुटखा सुगंधित तंबाखू येणे बंद झाले नाही। अखेर स्वतःच पुढाकार घेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत शहरातील एकार्जुना जुना चौक परिसरात पोलिसांच्या मदतीने बनावट सुगंधित तंबाखूची खेप घेऊन येणाऱ्या वाहनाला पकडून जप्तीची कारवाई करीत आरोपीला अटक केली। इकडे जप्तीची कारवाई होत असतानाच परत रात्रीच्या सुमारास शहरातील व्यापार लाईन परिसरात रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत हजारो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। या प्रसंगी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मात्र वेळीच पोलिसांनी दखल घेत बेवारस स्थितीत पडलेला गुटखा जप्त केला। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नितीन मते तसेच मुकेश चिवतोडे यांनी दोषींवर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून वरोरा शहर तंबाखू मुक्त करावे अशी मागणी केली। महत्त्वाचे म्हणजे नगर परिषदेची आचारसंहिता संपायला अजून अवकाश आहे। शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस चौकशीची निर्मिती करण्यात आली आहे। शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची चौकीतील पथकाद्वारे तपासणी केली जाते। अशा परिस्थितीत चौकशीतून सदर वाहन कसे सुटले याबाबत नागरिकात चर्चेला उधाण आले असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। हो, नेमकं काय झालं या ठिकाणी? काय म्हटलं? काय झालं नेमकं या ठिकाणी? काय झालं म्हटलं? या ठिकाणी काही म्हणजे जागृत नागरिकांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की या ठिकाणी तंबाखूचा मोठ्या प्रमाणात म्हणजे इथून गैरवापर होऊन राहिला आहे, त्या ठिकाणी स्टॉक आहे, तर तेव्हा जेव्हा आम्ही तिथं पोलीसवाल्यांना खबर दिली तर त्या माध्यमातून आज काही प्रतिष्ठित जे नागरिक आहे वरोरा व्यापार लाईनीमधले प्रत्येकाच्या घरामधून 10-20 लाख रुपयाचा माल निघलाय। आणि या ठिकाणी आपण जर बघून राहिलो तर रस्त्यावरती सारखा बाजूला माल टाकून आहे रस्त्यावरती या ठिकाणी लाख रुपयाचा माल फेकलाय त्यांनी। आम्ही SP साहेबांकडे तक्रार दिली होती 1 वर्ष अगोदर का यांच्यावर कठोर कारवाई करा, परंतु काही पोलीस प्रशासनाचे लोक म्हणते की आम्ही म्हणजे जो माल विकत आहे तो तुमच्यासोबत बोलल। आणि प्रामुख्यानं काही लोकांनी आम्हाला धमक्या सुद्धा दिल्या की आम्ही 50 लाख रुपये महिना देतो, त्याच्यामुळे आमच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही। 50 लाख रुपये कोणाला देतो असं म्हटलं? प्रशासनाला। अच्छा, हा, त्याच्यामुळं आज वर्षभरापासून वरोऱ्यामध्ये अवैध माल येऊन राहिला आहे। त्याच्यानंतर आज चांगल्या व्यापाऱ्याच्या घरामधून माल निघून राहिला आहे लाखो रुपयाचा। आणि आज तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक 10 कुटुंबाच्या मागे एक कॅन्सरग्रस्त रुग्ण निघून राहिला आहे। कॅन्सरचं प्रमाण जे आहे मोठ्या पद्धतीने हा नकली तंबाखूमुळे वाढत आहे। आमचं प्रशासनाला हेच म्हणणं आहे, कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, सूरज भाऊ शहानी यांनी निवेदन दिलं आहे, एक ते तुम्ही तंबाखूची बंदी उठवून टाका, चांगला तंबाखू लोकांना चारा, नाहीतर पूर्णपणे हा जो डुप्लिकेट तंबाखू येत आहे तो पूर्णपणे बंद करा। याच्यामध्ये काही विशिष्ट टीम आहे ज्या पुढाकार घेऊन सगळा रॅकेट चालवून राहिले आहे। आणि 50 लाख रुपये हप्ता 2 करोड रुपये महिना जर फक्त एका टीमला भेटत असेल त्याच्यावरून तुम्ही अंदाजित करा आज वरोऱ्यामध्ये 4 ठिकाणून माल जमा केला तर 60 ते 70 लाख रुपयाचा माल एका दिवशी येऊन राहिला। तर इथं महिन्याची उलाढाल 200 ते 300 करोड रुपयाची या ठिकाणी आहे यांची पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तर याच्या मागे कोणते अधिकारी पैसे कमवत आहे याची सखोल चौकशी केली पाहिजे। आम्ही रितसर तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे या ठिकाणी केलेली आहे। रसायनयुक्त तंबाखू संपूर्णतः नाहीसा झाला पाहिजे आणि तंबाखू मुक्त शहर झालं पाहिजे। आता बघा आजूबाजूच्या शाळांमध्ये 10 म्हणजे 100 मीटरच्या सिगरेटा मिळतात, 100 मीटरच्या तंबाखू मिळतो, कुठे कुठे गांजा चरसही मिळते, असं सगळं ऐकीव आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि आपल्या SDM साहेबांना की आपण तात्काळ याच्यात लक्ष घालून आमचं वरोरा शहर तंबाखू मुक्त करावं, नम्र विनंती। प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर।